आदी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या ठिकाणी उपस्थित तिरंगा रंग प्यारा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। माननीय नामदार श्रीमान शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई साहेब। महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी सदरक्षणाय फलनिर्णयाय हे ब्रीद वाक्य मनाशी बाळगून जनतेच्या सेवेशी तत्पर। सातारा जिल्हावासियांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, या तिघांच्याही वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सातारा जिल्हावासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो। आजच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्य सेनानींच्या परिवारातील सर्व मान्यवर परिवारजन, सर्व आजी माजी सैनिक, आजी माजी सैनिकांचे परिवारजन, उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रशासनामधले माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी, या संचलनालयामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मोठ्या संख्येने जमलेले माझे सर्व नागरिक बांधव भगिनींनो, माध्यमांचे सर्व उपस्थित प्रतिनिधी आणि सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आपल्या देशाला एक थोर परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे। प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन आज देशभरामध्ये
उत्साहात या ठिकाणी आपण साजरा करतोय। देशातला पहिल्या क्रमांकाचा महत्वाचा आणि मानाचा ध्वजारोहण सोहळा दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झाला आणि राज्यामध्ये महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्री दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी दिली, त्यांचं सुद्धा या निमित्तानं आपण स्मरण केलं पाहिजे। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सत्याग्रहामुळे देश स्वतंत्र झाला आणि लोकांसाठी लोकांनीच चालवलेला देश अशा लोकशाही प्रणालीच्या मूळ तत्वानुसार आज भारतानं जागतिक स्तरावरती स्वतःचं एक वेगळं महत्वाचं स्थान या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे। आज जागतिक स्तरावर देशाचं नेतृत्व करणारे देशाचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी स्वप्न पाहिलेलं आहे की आपला भारत देश हा जागतिक महासत्ता बनवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक भारतीयानं याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची सुद्धा वाटचाल या ठिकाणी सुरू आहे। आज देशामधल्या पहिल्या 2-3 प्रगतीशील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव या अभिमानाने घेतलं जातं। आपल्याला आवर्जून मला सांगावं लागेल, मागच्या 2.5 वर्षाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 2 वेळा महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक आणण्यासाठी म्हणून दावोस समितीमध्ये दावोस परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेले आणि माननीय शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये जवळपास 6.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या 2.5 वर्षामध्ये त्याचे एमओयू झाले, त्याचे सामंजस्य करार झाले आणि त्याची अंमलबजावणी शासन स्तरावर उद्योग विभागामार्फत करण्याचे काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। कालच पहाटे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावर आले, ते देखील दावोस समिटमध्ये दावोस परिषदेमध्ये सहभागी व्हायला गेले होते आणि मला अभिमानानं सांगितलं पाहिजे फडणवीस साहेबांच्या परदेश दौऱ्यामध्ये या दावोस परिषदेमध्ये जवळपास 15 लाख कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणारे सामंजस्य करार करण्यामध्ये आपला महाराष्ट्र या ठिकाणी यशस्वी झालेला आहे। प्रधान आपला महाराष्ट्र आहे, शेती प्रधान आपला देश आहे आणि शेतकऱ्याच्या इंच जमिनीला बारमाही पाणी उपलब्ध झालं पाहिजे ही भूमिका ही महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी स्वीकारली। आदरणीय शिंदे साहेब मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मोठ्या प्रमाणामध्ये जलसंपदा विभागाच्या प्रकल्पाला मान्यता दिल्या, सुधारित मान्यता दिल्या, आर्थिक तरतूद केली आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात 5 लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रामधली जी सिंचनाखाली आली नव्हती, कोरडवाहू होती, ज्याला पाणी मिळत नव्हतं, त्याला पाणी देण्याच्या प्रकल्पाला मान्यता देऊन त्याची वित्तीय तरतूद सुद्धा मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आपण केली। मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे, महायुतीचं सरकार पुन्हा यावेळी आताच्या 2024च्या निवडणुकीमध्ये विजय झालं आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाला सांगितलं, कृषी, औद्योगिक, शेती या मूलभूत ज्या काय गरजा आपल्या आहेत, जे काय निर्णय मागच्या 2.5 वर्षामध्ये आपण घेतलेले आहेत, ते गतीनं पूर्ण करण्याचा पहिल्या 100 दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक मंत्र्यांनी तयार करा आणि त्या 100 दिवसात ती योजना यशस्वी, ती कामं यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सगळ्यांनी झोकून घेऊन काम करा। पहिल्या बैठकीमध्ये
माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना सांगितलं आणि त्या दृष्टीनं आमचं सुद्धा कामकाज सुरू आहे. मला आवर्जून सांगितलं पाहिजे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब सातारा जिल्ह्यातले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून राज्याचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी त्यांनी योगदान चव्हाण साहेबांच्या बरोबरीने दिलं. ते स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब या जिल्ह्यामध्ये. पूर्वी सातारा सांगली जिल्हा एक होता. माननीय स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू पाटील असतील, असे अनेक दिग्गज मंडळी ज्यांनी महाराष्ट्राला नेतृत्व दिलं ती या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. घरटी एक व्यक्ती सैन्य दलामध्ये असणारं मित्र अपशिंगेचं गाव हे आपल्या सातारा जिल्ह्यातलं आहे की ज्या गावातला प्रत्येक घरातला एक माणूस देशाच्या संरक्षणासाठी आज या ठिकाणी सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. अशी सैनिकांची परंपरा असणारा सुद्धा सातारा जिल्हा हे आपलं गाव आपला जिल्हा आहे. अनेक थोर स्वातंत्र्य सेनानी या सातारा जिल्ह्याला दिले की ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं बलिदान दिलं, आपलं योगदान दिलं आणि जिल्ह्याचा नावलौकिक मी मगाशी म्हटलं तसं महाराष्ट्रभर देशभर गाजवण्याचं काम या सर्व दिग्गजांनी या ठिकाणी दिलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला दुसऱ्या वेळी या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय अजितदादांनी या ठिकाणी मला दिली. मी पदभार स्वीकारला, परवा दिवशी जिल्ह्यामध्ये आलो. काल पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्या गोष्टींचा मी उल्लेख केला. ज्यांनी ज्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलं अशा सर्व दिग्गज मान्यवरांचा आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून इथून पुढे काम करण्याचा निश्चित माझा प्रयत्न या ठिकाणी झाला. केला. आता आमचे नवीन जिल्हाधिकारी पाटील साहेब आहेत, त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलंय आणि सातारा जिल्हा स्मार्ट पीएससी आणि मॉडेल स्कूल याच्यासाठी एक मॉडेल संपूर्ण राज्यामध्ये झालं पाहिजे अशा दृष्टीनं काम करण्याचा सुद्धा या ठिकाणी आमचा सगळ्यांचा मानस आहे. आम्ही त्या दृष्टीने निश्चितपणानं वाटचाल करू. फार मोठं भाषण या निमित्त राखीव पोलीस निरीक्षक राजू किम्मा शिंदे, पोलीस मुख्यालय सातारा. यानंतर प्लाटून क्रमांक 1 पोलीस मुख्यालय पुरुष पथक, प्लाटून कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक सी.के. भोसले, राईट मार्कर नाव पोलीस सिपाही यादव आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक ओ.सी. हेगडे. सातारा पोलीस मुख्यालय पुरुष यांचं पथक बसवलेलं आहे. यानंतर 2 क्रमांकाला पोलीस मुख्यालय महिला पथक, प्लाटून कमांडर महिला राखीव पोलीस उपनिरीक्षक एस.एस. थारास, राईट मार्कर महिला पोलीस नाईक शिंदे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक बी.बी. गाजरे. महिला पोलीस एक सुंदर संचलन, शिस्त, समन्वय आणि 3 वर्ग यानंतर येत आहेत. गृहरक्षक दल सशस्त्र सातारा पोलीस पथक, प्लाटून कमांडर श्री ज्ञानेश्वर नारायण होळ, राईट मार्कर सुमित सचिन जाधव, सुपर नंबरी महेश हनुमंत रोकडे. गृहरक्षक दल संचलन करीत मानवंदना देत आहेत. यानंतर परेड संचलन करत येत आहेत. गृहरक्षक दल सशस्त्र सातारा महिला पथक, प्लाटून कमांडर अमोल नामदेव मोठे, राईट मार्कर दिव्या अरविंद जमनाळे, सुपर नंबरी ललिता सागर चव्हाण आणि यांचं हे पथक मानवंदना देत संचलन शानदार. सातारा पोलीस दल. यानंतर देवीबाई नारायणराव मोहनदास छाबडा मिलिटरी स्कूल सातारा सशस्त्र पोलीस पथक, प्लाटून कमांडर डॉक्टर दीपक पुढे, राईट मार्कर लक्ष अजित नवले आणि सुपर नंबरी पात्र कृष्णा कलाम. सातारा जिल्ह्यातील एकमेव मिलिटरी असलेले
छाबडा मिलिटरी स्कूलचं पथक मानवंदना देऊन संचलन करत पुढे निघत आहे. खूप छान. यानंतर येत आहे सौ देवीबाई नारायणदास मोहन या ठिकाणी मानवंदना देत संचलन करतायत. यानंतर महाराष्ट्र वन विभाग सातारा पुरुष व महिला पथक प्लाटून कमांडर नितीन लक्ष्मण आटपाटकर, राईट मार्कर सुनील ज्ञानेश्वर शेटे आणि सुपर नंबरी सूर्याजी उदयेश्वर डोंगरे. महाराष्ट्र वन विभागाचं शानदार संचलन करत मानवंदना देत आहेत. पुरुष आणि महिला असे एकत्रित पथक आहे वन विभागाचं. वन संरक्षणासाठी काम. यानंतर पुढील पथक श्री PM जवाहर नवोदय विद्यालय स्कूल सातारा पुरुष व महिला पथक प्लाटून कमांडर इकरा इंग्लिश मीडियम स्कूल सातारा पुरुष पथक प्लाटून कमांडर कमल प्रताप त्रिवेंद्र सिंह भाटिया, राईट मार्कर अशफाक काजी आणि सुपर नंबरी वजीर शेख. इकरा इंग्लिश मीडियम स्कूल सातारा यांचं एक पथक. यानंतर येत आहे अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा महिला पथक प्लाटून कमांडर भक्ती रवींद्र पाटोळे, राईट मार्कर समृद्धी संतोष वाकडे आणि सुपर नंबरी वैष्णवी दादा भटकरे. अण्णासाहेब कल्याणी विद्यालय महिला पथक मानवंदना देत. यानंतर अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा पुरुष पथक प्लाटून कमांडर सिद्धार्थ प्रवीण आहे, राईट मार्कर स्वराज दत्तात्रय घाडगे आणि सुपर नंबरी आदर्श अशोक लागे. अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा पुरुष पथक. यानंतर सेंट पॉल स्कूल सातारा महिला पथक प्लाटून कमांडर प्रिया शंकर दरस, राईट मार्कर सुप्रिया हरिशंकर साहा आणि नंबरी आर्या सचिन शिंदे. सेंट पॉल स्कूलच्या या विद्यार्थिनींचं पथक मानवंदना देत आहे. यानंतर विद्यापीठ स्कूल सातारा पुरुष पथक यांचं पथक संचलन करण्यासाठी प्लाटून कमांडर वेदांत संतोष पवार, राईट मार्कर नीलराज अमित माने आणि सुपर नंबरी साकिब बादल मुजावर. भारतीय विद्यापीठ स्कूल सातारा पुरुष पथक मानवंदना देत आहे. यानंतर भारतीय विद्यापीठ स्कूल सातारा महिला पथक प्लाटून कमांडर अर्नवी संदीप कुलकर्णी, राईट मार्कर आभार रणजित सुपेकर आणि सुपर नंबरी पदक अकबर खान यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मानवंदना देत शानदार परेड संचलन करतायत. हा सोहळा आनंदाचा, हा सोहळा गौरवाचा, हा सोहळा अभिमानाचा. यानंतर महर्षी राईट मार्कर संजना विशाल रांगोळे आणि सुपर नंबरी सोनाली शशिकांत भोपळे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक मानवंदना देत आहे. यानंतर अनंत इंग्लिश मीडियम स्कूल सातारा प्लाटून कमांडर सोहम निलेश गीतापे, राईट मार्कर श्रेयस उदय कदम, सुपर नंबरी सोहम शैलेश फरांदे. अनंत इंग्लिश मीडियम स्कूल सातारा
श्री भवानी विद्या मंदिर स्कूल सातारा मुलांचं हे पथक मानवंदनाचे परेड संचलन करत आहे। आजचा सोहळा अमृताचा, आजचा सोहळा सन्मानाचा, प्रत्येक भारतीयाच्या गौरवाचा होय। आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन, यानंतर परेड संचलनासाठी निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा पुरुष पथक, प्लाटून कमांडर सुजित पवार, राईट मार्कर क्षितिज दत्तात्रय सस्ते आणि सुपर नंबरी रजत रवींद्र काळे। यानंतर निर्मला कॉन्व्हेंट स्कूल सातारा महिला पथक, प्लाटून कमांडर प्रणिता नितीन नलवडे, राईट मार्कर वेदिका संतोष नागपूरकर, सुपर नंबरी अवधिका शिवाजी टाके यांचं पथक मानवंदना देत आहे, परेड संचलन करतात। यानंतर या सोहळ्यामध्ये ज्यांनी खेळाचा उत्साह निर्माण केला ते सातारा पोलीस वाद्यवृंद पथक, प्लाटून कमांडर जनार्दन रामचंद्र खंडाळे, बँड मॅनेजर पोलीस वाद्यवृंद पथक। यानंतर मानवंदना देत आहे सातारा जिल्ह्यातील एकमेव मिलिटरी स्कूल। यानंतर चित्ररथ सादरीकरण आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासनाच्या वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरील पायाभूत सोयी सुविधांचा विकास देखील केला जातो। या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनाच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत पर्यटन चित्र सादर करण्यात येत आहे। शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी उभा राहिलेला एक कृषी संकुल आपलं चित्र सादरीकरण करत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हा परिषद सातारा यांचा हा चित्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 65 वयोगटातील सर्व महिला वर्गाला या योजनेमुळे आर्थिक लाभ झालेला आहे आणि त्यामुळे महिलांना विविध व्यवसाय करण्याची संधी प्राप्त झालेली आहे। सदर योजनेमुळे महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरू करून आपली आर्थिक स्थिती सुधारलेली आहे। असे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक महत्वाकांक्षी शासन योजना चित्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हा परिषद सातारा याच्या माध्यमातून हा चित्र सादर केला जातो। राज्यातील ग्रामीण भागातील गरीब निर्मूलनासाठी महाराष्ट्र हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि उपजीविकेचं स्रोत निर्माण व्हावं यासाठी या योजनेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी काम यानंतर येत आहे। शाळातून एक नवचैतन्य या माध्यमातून निर्माण झालेलं आहे। एक अशी संकल्पना जी शाळांना बदलासाठी प्रोत्साहित करते, एक अशी प्रेरणा जी शाळांमध्ये भौतिक सुविधांचं आनंददायी वातावरण करते। धन्यवाद। यानंतर येत आहे ते स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र लागवड व पुनर्वृत्त लागवड कार्यक्रम राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। झाडांच्या प्रजातीमध्ये बांबू वृक्षांचा समावेश केला आहे। अशा
अनेक गावांनी आपली वेगवेगळी ओळख तयार केलेली आहे. असंच एक गाव फलटण तालुक्यातील धुमाळवाडी फळांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून आज राज्यभर या गावाचा गौरव होत आहे. हे धुमाळवाडीचे सर्व ग्रामस्थ आपल्या गावाचं नाव लवकर घेत हा चित्र घेऊन येत आहेत. तालुका फलटण फळांचं गाव. यांचे वडील 100% ग्राम विकृती या गावामध्ये केलेला आहे. महाराजवाडी पंचायत समिती पाटण दर्शनाखाली असे अनेक गावं आज वेगवेगळ्या प्रकारे नावारूपाला येत आहेत. असं जिल्हा नियोजन समिती सातारा यांच्या संयुक्त माध्यमानं आज मांगरमध्ये राज्यातील पहिलं मराठा गाव साकारले जाते. मध्य उद्योगाचा विकास, पर्यटन, मध्य उद्योगाची जनजागृती आणि त्यातून स्थानिक लोकांचा विकास या धोरणाने मधाचे गाव विकसित होत आहे. मांगर गावात राज्य शासनाचा प्रशासकीय गतिमानचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि सांगायला विशेष अभिमान वाटतो, आज दिल्ली येथे भारत विकास पर्व प्रदर्शनामध्ये राज्याच्या पर्यटन विभागामार्फत मराठे गाव संकल्पनेचा चित्रण सादर करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर नारी भारत का गौरव आजच स्त्री देवी समान आहे. ती आई आहे म्हणजे जगत माता म्हणून आपण बाहेर करतो. तिच्या हाती बाळण्याची गोळी ती जगाचा उद्धार करते. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय नागठाणे यांचा चैतन्य देवी यानंतर महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांचा चित्रपट आलेला आहे. 4,04,281 रुग्णांना जानेवारी 2014 ते डिसेंबर 2024 रंगसंगती केली असून वृक्ष लागवडही करण्यात आली आहे. सातारा नगर परिषदेने शहर सुशोभीकरण करताना आणि पर्यटन विकासाला चालना देताना काही वैशिष्ट्यपूर्ण योजना राबवल्या. शिवतीर्थ विकास नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शिवकालीन वास्तुरचनेस साजेसे यानंतर शासन आपल्या गाडी अभियान 2023 सुंदर असं या चित्ररथांचं सादरीकरण. आणि आम्ही राजे जिंकून आल्याचे राजे जेव्हा एखादी मोठी फत्ते ठेवून येतात तेव्हा जनतेला किती आदर होतो, किती आनंद होतोय ते ह्या नृत्यातून आम्ही सादर करतोय. Raja
मातीत स्वाभिमान राजा शिवछत्रपती म्हणूनच या खेळाचं हे सादरीकरणाच्या प्रजासत्ताक केली होते। हा खेळ साहसाचा, हा खेळ कौशल्याचा, यांचं हे देखणं रूप स्वरक्षणासाठी आपल्याला इतिहासात घेऊन जाते। हा देखणा प्रयत्न शाळाई बाबांचं सादर करते। आगीचा पहिला फिरवला जातोय, खूप छान। आपण सातत्याने टाळ्यांच्या गजरामध्ये या खेळाडूंचं कौतुक केलेला आहे। या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण त्याचा त्याबद्दल आपले विशेष अभिनंदन।